पोहे न भाजता अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारा हा चिवडा तुम्ही जेवढे दिवस ठेवाल तेवढे दिवस मस्त असा छान कुरकुरीत राहतो. अगदी फ्लेवरफुल हा चिवडा आहे. चिवडा छान कुरकुरीत होतो बघा आणि अजिबात तेलकट नाही हा चिवडा बघा. म्हणजे मस्त हेल्दी आणि टेस्टी हा चिवडा तयार. सुट्ट्यांमध्ये मुलांना येता जाता काहीतरी खायला लागतं किंवा इतकं ऊन असतं की त्यावेळेस कधी आपली जेवायची इच्छा होत नाही, तर अशा वेळेस थोडासा प्लेटभर चिवडा खाल्ला ना की पाणी पण भरपूर पिल्या जातं आणि आपल्याला पण हायसं वाटतं. तर मुलांच्या खाऊसाठी खूप चांगला ऑप्शन आहे आणि मुलांच्या अगदी आवडीचा हा चिवडा आहे. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण उन्हाळ्यासाठी खास असा पुदिना फ्लेवरचा चटपटीत चिवडा बघणार आहोत. तर पटकन होणारी ही चिवड्याची रेसिपी आपण बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला रेसिपी बघूया. इथे मी स्वच्छ धुवून साफ करून घेते. पुदिन्याची पानं आहेत, एक मूठ आणि हे एवढे. तर याचं पाणी जे आहे ते पहिले निथळू द्यायचं. त्याच्या अर्धी कोथिंबीर घेऊन घेतली. कोथिंबीरीला पण स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं. 4 कढीपत्त्याच्या काड्या होत्या, त्याची पानं घेऊन घेतली. त्याला पण मी धुवून घेतलेलं आहे. आणि ह्या 6 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत. तुमच्याकडे जर छोटी मुलं असेल तर तुम्ही तिखटवाल्या घेऊ नका. याचे मी थोडेसे असे तुकडे करून घेते म्हणजे लवकर सुकतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सावलीमध्ये सुकवायच्या आहे, म्हणजे याचा फ्रॅग्रन्स पण जायला नको आणि याचा रंग पण चेंज व्हायला नको. थोड्याशा दुसऱ्या ताटावरती किंवा एखाद्या कापडावरती टाकून पण तुम्ही सुकून घेऊ शकता, म्हणजे चांगले सुकले जाते. हे तुम्हाला दाखवायसाठी म्हणून मी या परातीत हे सगळं घेऊन घेतलं. पुदिना, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे असं एक दिवस तुम्ही सुकवून घेतलं ना तर हे पटकन मग भाजल्या जाते आणि याची पावडर खूप चांगली होते. जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा सुकवायचं तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही असंही धुवून स्वच्छ कोरडं करून भाजून घेऊ शकता. चिवड्याचा मसाला तयार करण्यासाठी काही पदार्थ आपण भाजून घेऊ. तर 2 टेबलस्पून धने आहे, 2 टेबलस्पून सौंफ, 1 टेबलस्पून जिरं आणि जवळपास 10 ते 15 काळी मिरी आहे. त्याचा हलकासा सुगंध सुटेपर्यंत आपण याला भाजून घेऊ. तुम्ही जर हा चिवडा छोट्या मुलांसाठी करत असाल तर मिरे नाही घातले तरी चालते किंवा थोडेसे कमी घालून घ्या. तर म्हणजे तुमच्या सोयीने तुम्ही मिऱ्याचा वापर करू शकता. सुगंध यायला सुरुवात झालेली आहे. थोडासा या मसाल्याचा रंग पण चेंज झाला. आता त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते पहिल्यांदा, कारण कोथिंबीर ना थोडीशी ओलसर जास्त आहे त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या. तर याला थोडा वेळ आपण पहिल्यांदा परतवून घेऊ. आणि हेच जर तुम्ही असं भाजलं ना ओलं असताना किंवा त्याला असं सुकवून न घेता तर मग बराच वेळ जातो आणि त्याचा रंग पण थोडासा चेंज होतो. आता त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि मेंथीची पानं घालून घेऊ. म्हणजे अर्धा मिनिट वगैरे मी परतवून घेतलं, फक्त जास्त वेळ नाही. आता याला कंटिन्यू फिरवत राहायचं आणि हे मंद आचेवरती करून घ्यायची आपल्याला ही प्रोसेस. आता हे ना थोडंसं हाताच्या साहाय्याने चेक करायचं. तर हे चांगले गरम आलेले आहे पानं. तर आता मी गॅस बंद करून देते. ही कोथिंबीर जी आहे ती थोडी सेंटरमध्ये ठेवून देते. गॅस बंद केल्यानंतरही ना थोडा वेळ हे फिरवायचं, नाहीतर काय होईल, ज्या गोष्टी खाली राहतील तर त्या जास्त भाजल्या जातील आणि वरच्या तशाच राहू शकतात. कढई आपली अजूनही गरम आहे आणि मी तुम्हाला दाखवते बघा. छान असं मस्त कुरकुरीत झाला आणि याची छान पावडर होते आता. तर आता मी एखाद्या ताटामध्ये हे काढून घेते आणि पूर्णपणे याला थंड होऊ देते. हा मसाला पण थंड झालेला आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून देऊ. म्हणजे आपण असं छान मिंट फ्लेवर करतोय ना त्याच्यामुळे मिंट मी जास्त घेऊन घेतलेले. आता त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊ. हळद जास्त नाही घालायची. नंतर पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा साधं मीठ, तुमच्या चवीनुसार मीठ घ्या तुम्ही. मीठ कमी झालं ना तर वरून घालता येतं. 1 चमचा काळं मीठ, 1 टेबलस्पून साखर आणि 1 टेबलस्पूनला थोडं कमी आमचूर पावडर. आणि याची आपण आता पावडर तयार करू. आपला मसाला तयार आहे.
मी याच्यामध्ये लाल मिरची पावडर नाही टाकलेलं, कारण मिंट फ्लेवर आपला चिवडा होता त्याच्यामुळे हिरवा रंग यायला पाहिजे होता, म्हणून मी हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या तिखटवाल्या घेतलेल्या आणि याच्यामध्ये काळे मिरे घालून घेतले. तर आज आपण भाजल्या पोह्याचा चिवडा करतो आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी फ्रेश दुकानातून आणलेलं हे आहे. आताच मी ते ओपन केलेलं आणि याला आपण साफ करून घेऊ. तर याला चाळून घ्यायचं, थोडंसं पाहून घ्यायचं, म्हणजे काही कचरा वगैरे त्याच्यामध्ये असेल तर तो निघून जातो. 400 ग्राम हे पोहे आहे. आपण संपूर्ण पोह्याचा चिवडा करतोय त्याच्यामुळे तुम्हाला हे भाजायची गरज नाही आहे. आणि मी तुम्हाला दाखवते बघा, असे छान हे क्रिस्पी असतात ऑलरेडी. पण अजून एक, जर सपोज आता मी लगेच हे उघडलं, कारण हे पूर्ण पॅक होतं आणि उघडून लगेच मी चिवडा करायला घेते, तुम्ही जर असं हे उघडून ठेवलं असेल किंवा कधी वापरलं असेल तर मग ते बघायचं एकदा टेस्ट करून, कारण काय होते हे पटकन मॉइश्चर ऍब्सॉर्ब करून घेते आणि मग ते लूज पडतात, चांबट पडतात. तर त्यावेळेस मात्र तुम्ही ते भाजून घ्या किंवा चांगली त्याला कडकडीत अशी ऊन द्यायची आणि मग त्याचा चिवडा करायला घ्यायचा. इथे आपले पोहे साफ करून झालेले आहे. भाजल्या पोह्याचा चिवडा करताना फ्रेश पोहे वापरायचे. काही पदार्थ आपण तळून घेऊ. तर इथे मी 100 ग्रॅम तेल घेतलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल वाटीला कमीच तेल होतं. शेंगदाणे तळून घेऊया. तर 1 वाटी चांगली भरून हे शेंगदाणे आहे. वजनाने म्हणाल तर 100 ग्रॅम आहे. इथे तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आणि या शेंगदाण्याला छान तडतड असा आवाज येईपर्यंत, त्याचा रंग चेंज होईपर्यंत आपण खमंग असं तळून घेऊ. तर लो टू मीडियम फ्लेम वरतीच तळून घ्यायचे, हाय फ्लेमवर नाही तळायचं, नाहीतर काय होते पटकन तळले जाते आणि मग आतून ते असे कच्चे लागतात. आणि शेंगदाण्याचा रंग पण चेंज झालेला आहे. असं छान तडतड आवाज यायला लागला म्हणजे आतपर्यंत ते चांगले तळले जातात. आता आपण हे शेंगदाणे एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊ. काजूचे तुकडे तळून घेऊ. तर तुम्ही बघू शकता हे पाऊण वाटी तुकडे आहे. आणि वजनाने म्हणाल तर मी 50 ग्रॅम अख्खे काजू घेतले होते आणि त्याचे असे 2-2 पार्ट करून घेतले. तर ते सहज होतात, 2 पार्ट चाकूच्या सहाय्याने करून घ्यायचे, अलगदचे असे होतात. आणि याला पण छान असा सुगंध येईपर्यंत, हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपण तळून घेऊ. इथे तुम्ही बदाम पण घेऊ शकता. बदाम, अख्ख्या बदामाचे 2-2 काप करून घेऊ शकता किंवा तुम्ही नाही घेतले तरी चालते. म्हणजे याच्याऐवजी तुम्ही खोबरं घालू शकता. खोबऱ्याचे छान पातळ पातळ स्लाइस करायच्या, त्या घेऊ शकता आणि त्या तळून घ्यायच्या छान अशा गुलाबी रंगाच्या. पण मी आज खोबरं घालणार नाही आहे. इथे आपले काजू पण झालेले आहे, ते पण आपण त्याच प्लेटमध्ये टाकून घेऊ. आता 1 वाटी किंवा 100 ग्रॅम हा मनुका आहे, पिवळा मनुका. तर तो मी तेलामध्ये तळून घेते, पण त्याला खूप फुलू नाही द्यायचं. बस थोडा वेळ आपण परतवून घेऊ तेलामध्ये आणि लगेच काढून घेऊ, कारण तो लगेच फुलवायला लागतो. त्याच्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ना ती अगदी स्लो ठेवायची. मनुका फुलायला सुरुवात झाली की लगेच हा काढून घ्यायचा. तळून घेतलेले काजू, शेंगदाणे आणि मनुका आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ. आता हे तेल न गरमच आहे, तर या तेलामध्ये मसाला झाला असता, पण एक काम राहून गेलेलं. मला हा थोडा कढीपत्ता तळून घ्यायचा होता आणि मी विसरून गेली, प्लेट बाजूलाच राहिल्यामुळे. तर या कढीपत्त्याला मी पहिल्यांदा तेलामध्ये तळून घेते. छान तळून घ्यायचं म्हणजे आपला चिवडा चांबट नाही होत. आता गॅस बंद करून देते. बघा मी थोडासा मसाला तुम्हाला टाकून दाखवते. तर तेल असं खूप गरम नाहीये आणि आता या तेलामध्ये हा मसाला घालून घेऊ. मसाला खूप कडकडीत तेलामध्ये नाही घालायचा, कारण आपण मसाला थोडा भाजून घेतला आहे, त्याच्यामुळे थोड्या गरम तेलात सुद्धा मसाला आपला चांगला शिजून जातो. मसाल्याचा रंग पण तसाच राहतो आणि फ्रॅग्रन्स पण तसाच राहतो. आणि थोडा वेळ या कढईत हा मसाला असाच राहू देऊ आपण, म्हणजे तो थोडा शिजून जातो चांगला. अर्धा ते 1 मिनिटानंतर हा मसाला आपण चिवड्यामध्ये टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ. गरम असल्यामुळे मी पहिल्यांदा सराट्याच्या साहाय्याने हे मिक्स करते. मसाला थंड झाला की हा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा. आणि तुम्ही बघू शकता मसाला छान मिक्स झालेला आहे चिवड्यामध्ये. मसाल्याचा रंग आपल्या चिवड्याला आलेला आहे, सुगंध पण खूप छान येतो आहे चिवड्याचा. चिवडा थंड झाला की एखाद्या स्वच्छ प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवून द्यायचा आणि ती पिशवी मग एका डब्यात ठेवून द्यायची, म्हणजे चिवडा कसा राहील तेवढे दिवस असा कुरकुरीतच राहतो, चांबट पडत नाही. तळून घेतलेले कढीपत्ते त्याच्यावरती टाकून देऊ. हा हा, सुपर.
तुम्ही पण या कुरकुरीत चिवड्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.